जय हिंद. आज आपण पाहणार आहोत कौशल्य संपन्न तरुणाई आणि विकासाच्या दिशेने भारत भाग 2. देशातील तरुणाई ही आपली सर्वात मोठी ताकद असून योग्य कौशल्यांच्या बळावर हीच तरुणाई भारताला जागतिक पातळीवर अग्रस्थानी नेऊ शकते. त्यामुळे आजची परिस्थिती ही केवळ आव्हानांची नसून संधींची आहे आणि या संधींचे रूपांतर यशात करण्यासाठी कौशल्य हेच प्रभावी साधन आहे. गेल्या काही वर्षात भारतात कौशल्य विकासाबाबत जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिक्षणासोबतच प्रत्यक्ष कामाचे कौशल्य, तांत्रिक ज्ञान, डिजिटल सक्षमता आणि संवाद कौशल्य यांना प्राधान्य दिले जात आहे. यामुळे युवक अधिक आत्मविश्वासाने रोजगाराच्या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. केवळ नोकरी शोधणारे नव्हे तर नवउद्योजक तयार होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. सरकारच्या विविध उपक्रमांमुळे या प्रक्रियेला अधिक गती मिळाली आहे. स्किल इंडिया, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया यांसारख्या योजनांमुळे युवकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध होत आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पॉलिटेक्निक तसेच ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य शिकणे आता अधिक सोपे आणि सर्वांसाठी उपलब्ध झाले आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील दरीही हळूहळू कमी होताना दिसत आहे. कौशल्य विकासाचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम म्हणजे स्वावलंबनाची भावना. जेव्हा एखादा युवक स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर रोजगार मिळवतो आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करतो, तेव्हा तो केवळ स्वतःचे जीवन उन्नत करत नाही तर समाजाच्या प्रगतीतही हातभार लावतो. अशा हजारो यशोगाथा आज देशभरात घडत आहेत, ज्या इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात नवीन कौशल्यांची गरज सतत वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल सेवा, ई कॉमर्स, स्टार्टअप्स यांसारख्या क्षेत्रात भारतातील युवक मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. ही प्रवृत्ती भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत आशादायी आहे. योग्य मार्गदर्शन आणि सतत शिकण्याची तयारी असेल तर भारतातील तरुण कोणत्याही आव्हानावर मात करू शकतो, यावर आज पूर्ण विश्वास ठेवता येतो. शेवटी कौशल्य संपन्न भारत ही केवळ संकल्पना नसून ती साकार होणारी वास्तवता आहे. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार कौशल्य आत्मसात करून प्रगतीचा मार्ग निवडला तर भारताचा विकास अधिक वेगवान आणि सर्वसमावेशक होऊ शकतो. सकारात्मक दृष्टिकोन, मेहनत आणि कौशल्य यांची जोड दिल्यास भारताचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आणि आत्मनिर्भर असेल, यात कोणतीही शंका नाही. धन्यवाद. जय हिंद.